फ्लुएंट इंग्लिश बोलण्यासाठी व्होकॅब्युलरी पॉवर असणे फार गरजेचे आहे. जेवढा तुमचा शब्दसाठा व्यापक राहील, तेवढं तुम्ही फ्लुएंट इंग्लिश बोलू शकता. सेकंड इज दॅट pronunciations. Pronunciations play a very important role in speaking fluent English language. And third is that your grammatical fitness means the structure of sentences. तुम्हाला जर चांगले स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सेस रिमाइंड्स असतील, तर तुम्ही ऐन वेळेवर ते उपयोग आणून त्याला उपयोगात आणून तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकता. मीन्स फ्रेंड्स, एक इंग्लिश स्ट्रक्चर आहे. आय ॲम अबाउट टू व्हिजिट. याचा अर्थ होतो की मी भेट देणारच. आणि अशा प्रकारचे जे काही स्ट्रक्चर आहे, म्हणजे सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस अबाउट टू प्लस V1, आणि आपण त्याच्यावरून अनेक असे वाक्य तयार करू शकतो की आय एम अबाउट टू पास, मी पास होणारच. आय एम अबाउट टू सक्सेस, मी सक्सेस होणारच. आय एम अबाउट टू लिसन, मला म्हणजे मी ऐकणारच. येस, आय एम अबाउट टू स्पीक, मी बोलणारच. येस, such types of sentences you can use in your speaking. Second is that I fancy passing. आता हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये फॅन्सी असा शब्द वापरला गेलेला आहे. म्हणजे जर समजा एखादं स्वप्न आपल्याला बघायचं असेल, तर तुम्ही असं म्हणू शकता की आय फॅन्सी पासिंग, मी पास होण्याचे स्वप्न बघत आहे. तुम्ही असंही म्हणू शकता की आय फॅन्सी टू गो फॉरेन, किंवा मी फॉरेनला जाण्याचे स्वप्न बघत आहे. Such types of sentences, such types of structures we can use in our daily speaking. Just like that, we can say, I would like to explain here. मला येथे एक्सप्लेन करायला आवडेल. आणि अशाच प्रकारे सब्जेक्ट प्लस आय वुड लाईक, येस, सब्जेक्ट प्लस वुड प्लस लाईक टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, आणि मग अशा प्रकारे अनेक सेंटेन्सेस आपण त्यामधून तयार करू शकतो. सो स्पीक फ्लुएंटली फ्रेंड्स, अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल टू गेट फ्लुएंट इंग्लिश ॲज अर्ली ॲज पॉसिबल. थँक्यू. आपण बघणार आहोत फ्लुएंट इंग्लिश बोलण्यासाठी एक स्ट्रक्चर, आणि ते स्ट्रक्चर आहे इट इज इझी प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता आपण असं म्हणू शकतो, it is easy to dance. It is easy to write this. It is easy to speak English. It is easy to run from here. Yes, you can say that it is easy to enjoy the party. म्हणजे आपण सुरुवातीला it is easy हे स्ट्रक्चर वापरल्यानंतर त्याला प्लस V1चा जर आपल्याला उपयोग करता आला, तर अनेक वाक्य आपण बोलू शकतो. नेक्स्ट इज दॅट आपण असं म्हणू शकतो की इट इज गुड टू आवर हेल्थ. येस, म्हणजे इट इज गुडचा उपयोग करून आपण पुढचे सेंटेन्स अनेक प्रकारे म्हणू शकतो. आपण असंही म्हणू शकतो इट इज डिफिकल्ट, म्हणजे इट इज डिफिकल्ट प्लस V1, म्हणजे आपण असं म्हणू शकतो इट इज डिफिकल्ट टू डान्स, इट इज डिफिकल्ट टू एन्जॉय. येस, किंवा आपण असं म्हणू शकतो की आपल्याला जर फ्लुएंट इंग्लिश बोलायचं असेल, तर आपण सुरुवातीला अनेक प्रकारचे छोटे 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 सेंटेन्स त्याला जोडून आपण ते वाक्य बोलू शकतो. प्लीज सबस्क्राईब माय. इंग्लिश फ्लुएंट बोलण्यासाठी आपल्याला वेगवेगळे स्ट्रक्चर्स माहिती असणे फार गरजेचे आहे. आज आपण बघणार आहोत की मी योगायोगाने तेथे गेलो. आय हॅपन टू गो देअर. मीन्स त्याचा फॉर्म्युला आपण असं बघूया की सब्जेक्ट प्लस हॅपन प्लस टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आय हॅपन टू डान्स, मी योगायोगाने नाचलो. आय हॅपन टू लर्न, मी योगायोगाने शिकलो. म्हणजे एखाद्या वेळी योगायोगाने मी हे कार्य केले हे म्हणण्यासाठी किंवा करतो हे म्हणण्यासाठी आपण आय हॅपन टू डान्स, आय हॅपन टू वॉक, आय हॅपन टू लिसन. येस, आय हॅपन टू टेल अ स्टोरी, मी योगायोगाने त्याला स्टोरी सांगितली. आय हॅपन टू ॲडवाईस हिम, मी योगायोगाने त्याला सल्ला दिला. किंवा आय हॅपन टू गेट लॉटरी, मला योगायोगाने लॉटरी लागली, असं आपण म्हणू शकतो. मीन्स
फ्लुएंट इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला हे स्ट्रक्चर जर आपल्या बोलण्यामध्ये असतील तर आपण ग्रॅमॅटिकली फिट बोलू शकतो. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल्स अँड लाईक अँड शेअर. थँक्यू.